रिपब्लिकन जनता एकत्र आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. रिपब्लिकन जनता एकत्र आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. रिपब्लिकन एकता जिंदाबाद, एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. वो चुप रहेगा वो मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. वो चुप रहेगा वो मुर्दाबाद. रिपब्लिकन जनता एकत्र आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. रिपब्लिकन एकता झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डॉक्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. डॉक्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. एक है. चलो शुरू करो. जय भीम, जय भीम, जय भीम. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज वेगवेगळ्या संघटन, समता सैनिक दल, संयुक्त रिपब्लिकन आघाडी यासारख्या आणि वेगवेगळ्या संघटन आज राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हे आपल्याशी त्यांच्या पुतळ्या दिलेला आहे आणि ठामपणे मत करतात. चालू रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही एक संघ मिळून हार अर्पण केलेला आहे आणि आम्ही प्रण केलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये हा रिपब्लिकन पक्ष एक संघ कसा होईल. या रिपब्लिकन पक्षाची ताकद बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी फार मोठी उभी केलेली होती. ती इकडे तिकडे जरी भटकली असती तरी आज आम्ही सारे एक संघ पुन्हा एकत्र होऊन लढण्याची आम्ही संकल्प या ठिकाणी करत आहोत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं कार्य अत्यंत मोलाचं होतं. या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी या नागपूरला कर्मभूमी मानलं, दीक्षाभूमीमध्ये सिंहाचा वाटा त्यांचा आहे. या बौद्ध सवलती देण्यासाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या असलेल्या लोकसभेमध्ये आपल्या राज्यसभेमध्ये बॅरिस्टर साहेब सभापती असताना अनेक मोठे मोठे उपसभापती असताना मोठे मोठे ज्यांनी कामं केलेली आहेत असा राजाभाऊ खोब्रागडे यांचा इतिहास आहे. जो इतिहास बॅरिस्टर साहेबांच्या काळामध्ये होता, बाबासाहेबांच्या बरोबर राहून बॅरिस्टर साहेबांनी जे आम्हाला सर्व एक संघ अनेक वर्ष एक संघ ठेवलं होतं, तेच एक संघपणा पुढेही आम्ही तेवढ ठेवणार यासाठी सर्व आम्ही कामाला लागले. आज वेगवेगळ्या ग्रुपचे लोक आम्ही एक संघ आहोत. रिपब्लिकन जरी फाटला असता पण वेळप्रसंगी एक संघ होतो ना चमत्कार दाखवतो. ही शक्ती रिपब्लिकन पक्षामध्ये आहे आणि म्हणून एक संघ होऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही आपले नगरसेवक आधी तर आम्ही 11 आणले होते, एकदा 16 नगरसेवक आणले होते, एक संघ होतो. आता येणाऱ्या दिवसामध्ये 20च्या वर नगरसेवक या नागपूर शहरातून आले पाहिजे या तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आणि बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात जे आम्ही घडलेलो आहोत, जे बॅरिस्टर साहेबांचे चाहते आहेत, चाहते म्हटलं मी गट नाही म्हटलं, चाहते आहेत त्या सर्वांनी एक संघ, कारण बॅरिस्टर साहेबांचं काम फार मोठं होतं. अरे त्यांनी धन संपत्ती पूर्ण अर्पण केली या समाजासाठी. एक सोन्याचा चम्मच घेऊन जन्म आलेला माणूस. मी त्यांना बैद्यनाथ चौकामध्ये असलेल्या आमच्या भाऊराव टी स्टॉल होतं, रात्रभर फिरायचे लोकांसाठी आणि त्या टेबलवर आराम करायचे रे. एवढे कष्ट त्या माणसाने उपासले आणि आम्हा सर्वांना एक संघ बांधून ठेवलं. त्याचे आम्ही तुकडे करण्यामध्ये माहीर ठरलो. ते बंद झालं पाहिजे, एक संघ आम्ही झालो पाहिजे. आणि या हेतूनं 3 तारखेला येणाऱ्या 3 ऑक्टोबरला एक मोठा सर्व मिळून आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे जे ग्रुप आहेत आपले, बॅरिस्टर साहेबाला चाहणारे, रिपब्लिकन पक्षाला चाहणारे, दलिताचे हितैषी, आंबेडकरी विचाराचे सर्व लोक एक संघ होऊन हा चमत्कार येणाऱ्या निवडणुकीमध्ये घडवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो. या प्रसंगी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि जन्मशताब्दी वर्ष हे चिरायू अशी अपेक्षा करतो. वेगवेगळ्या संघटन आणि पक्षाचे वेगवेगळे संघटन एक जनतेची मोठा आवाज लोकांपर्यंत बोलत आहे. सगळ्या कटाकटांना विसरून एकत्र या आणि रिपब्लिकन पक्षाचे आणि बाबासाहेबच्या विचाराचे आणि
राजाभाऊ खोब्रागडे यांचे हात मजबूत का एक असा संदेश दिला आहे, एकत्र येणार आहे का आपल्याला काय सांगणार? आम्ही सर्व एक संघ येण्यासाठी 3 ऑक्टोबरला जो घोषणा दिवस आहे, म्हणजे आपण त्याला स्थापना दिवस म्हणतो, घोषणा दिवस म्हणतो, रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस घोषणा दिवस आहे खरं तो, कारण 30 सप्टेंबर 1956ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला होता आणि 3 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर आमच्या सर्व नेत्यांनी 1957ला 3 ऑक्टोबर 1957ला याची घोषणा केली. तो रिपब्लिकन पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी आम्ही एक संघ आलेले आहोत. आज सर्व दिसतात, वेगवेगळे गटाचे जरी असले तरी एक संघ आम्ही येणाऱ्या निवडणुकीत लढणार आहोत, हे या निमित्ताने तय केलेलं आहे. एक मोठा स्थानिक चुनाव आहे, त्याच्यामध्ये मोठी ताकद टाकून आम्ही आपल्या गटातून होण्यासाठी सुद्धा सज्ज झाले आहोत. एक मोठा आघात घनश्याम जोशी साहेबांनी केला आहे आणि या आपल्याकडे मान्यवर थेट चॅनलची दिनेश गोंधळे साहेब जुळलेले आहे. तटागडाच्या लोकांना एकत्र करून आणि समाजामध्ये जागृती फैलायचं काम करतात. हे चॅनल जुळलेले आहे, काय सांगतो सर आपला पहिलं सगळं? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी महोत्सवा निमित्तानं आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परिसर इंदोरा चौक या ठिकाणी सगळे या रिपब्लिकन पक्षाला मानणारे, डॉक्टर बाबासाहेबांवर प्रेम करणारे सगळे त्यांचे पायक या ठिकाणी जमलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची जी वाताहत झालेली आहे ती मागेल. आता सांगितल्याप्रमाणे आम्ही 2 निवडणुका मोठ्या जोमाने जिंकल्या होत्या आणि आमच्याशिवाय रिपब्लिकन पक्षाशिवाय महानगरपालिकेची सत्ता बसू शकत नव्हती, अशी परिस्थिती आणून आम्ही यावेळी ठेवली होती. संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ज्या पद्धतीने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते प्रेम करत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर प्रेम करत होते, निस्वार्थ भावनेने ज्यांनी आता सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या चम्मच घेऊन काही लोक बाबासाहेबांना आबाद झाले आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेच्या घरानं आबाद होण्यापेक्षा त्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीने कमकुवत गेले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळ आणि आंबेडकरी चळवळ सातत्यानं तेव्हा ठेवण्यासाठी बॅरिस्टर खोब्रागडेंच्या मोलाचा वाटा आहे. आणि जे काही जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जे काही गट असतील त्यांनी सुद्धा येणाऱ्या महानगरपालिका दृष्टिकोन लक्षात ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. हा एक आजच्या या जन्मशताब्दी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या दिवस सगळ्यांनी या ठिकाणी प्रण केलं पाहिजे असं आवाहन मी करतो. आणि येणारी महानगरपालिका हे जे येणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याशिवाय महानगरपालिका बसणार नाही हे आम्ही आवर्जून सांगतो. आणि येणाऱ्या दिवसात रिपब्लिकन जे पक्षात जे काही शीर्ष नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांना सगळं एका मंचावर आणण्याचा प्रयत्न सातत्यानं आमच्या सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक मोठ्या जाहीर सभेचं आयोजन आम्ही करणार आहोत आणि त्या आयोजनामध्ये त्यामध्ये वंचित असो या इतर रिपब्लिकन पक्षाचे गट सगळ्यांना एकावर मंचावर येऊन महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरित असलेली रिपब्लिकन पक्षाच्या नावानं रिपब्लिकन विचाराच्या नगरसेवक घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. इकडे 2 मिनिटाच्या कार्यक्रमाची माहिती. संजय पाटील काय सांगायचं? मी संजय पाटील बॅरिस्टर साहेबांच्या आज जयंतीनिमित्त आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी समारोह आणि रिपब्लिकन पक्षाच्या घोषणा दिवसाच्या अवसरवर 3 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, कामठी रोड मुंबई, कामठी रोड नागपूर या ठिकाणी नागपुरातील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक रणजितजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष करून आम्ही आमंत्रित केलेले आहेत राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रवीणजी खोब्रागडे, रिपब्लिकन पक्ष खोरीपचे अध्यक्ष देशकजी खोब्रागडे,
अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी खोब्रागडेचे ॲडव्होकेट अविनाशजी कट्टी आणि अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सुनील रामटेके आणि अण्णाजी कटारे या 5 लोकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि सर्वांनी होकार दिलेला आहे. म्हणून या रिपब्लिकन आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेला मानणारे त्यांना चाहणारा जो वर्ग आहे या सर्व वर्गांनी या 3 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. यासोबत रिपब्लिकनच्या इतर गटातील जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू. आपण सर्व लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करावा हीच अपेक्षा. जय भीम. मान्यवर साहेब जुळलेलं आहे. काय सांगण्यात जालूकर सर आपला पैसे सांगा. मी अमृत गजबिये रिपब्लिकन पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये आज मला काम करताना 50 वर्ष झालेले आहेत. त्यामुळं रिपब्लिकनच्या संदर्भातला जो इतिहास आहे तो मी डोळ्यांनी जवळून पाहिलेला आहे. मित्रांनो, आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या शताब्दी वर्षाची सांगता आहे आणि या निमित्ताने नुसतं नागपूर शहरात नव्हे, विदर्भात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये आज त्यांची शताब्दी वर्षाची सांगता जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये चांगली होत आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचं व्यक्तिमत्व काही छोटंसं व्यक्तिमत्व नव्हतं. अनेक लोकांचा असा समज आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे फक्त रिपब्लिकन पक्षापुरतं नाही, रिपब्लिकन राजकारण जे आहे तेवढ्यापुरते मर्यादित होते. मी असं मानत नाही. बॅरिस्टर साहेबाचं व्यक्तिमत्व इतके मोठं होतं की 1980च्या काळामध्ये मोरारजी सरकार बरखास्त हो, इंदिरा गांधींनी त्यांना 1980च्या काळामध्ये जेव्हा चरण सिंगाला इंदिरा गांधींनी समर्थन देऊन प्राईम मिनिस्टर बनवलं आणि त्याच इंदिरा गांधींनी काही वर्षांतर त्यांचा पाठिंबा काढून या देशातलं राजकारण, अस्थिरतेचं राजकारण याच इंदिरा गांधींनी केलं होतं. तेव्हा इंदिरा गांधीच्या या अस्थिर केलेल्या राजकारणा म्हणजे भारतीय राजकारणामध्ये आता हे जे अंतरिम सरकार बनवायचं असेल, कारण नव्याने इलेक्शन घेण्याच्या संदर्भात भारताची आर्थिक स्थिती त्यावेळेस एवढी मजबूत नव्हती. म्हणून या देशाच्या लोकांवरती आर्थिक बोजा नको म्हणून नव्याने इलेक्शन घेण्याऐवजी एखादं अंतरिम सरकार नेमण्यात यावं आणि या अंतरिम सरकारचा कोण प्रमुख राहील याकरता 5 नावं समोर आली. त्यामध्ये या अंतरिम सरकारचा प्राईम मिनिस्टर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं नाव या देशातल्या दुर्गा म्हणून घेणाऱ्या इंदिरा गांधी यांनी सुचवलं होतं. इतकं मोठं बॅरिस्टर साहेबांचं व्यक्तिमत्व होतं. मित्रांनो, त्यामुळं काय झालं की नुसतं भारतीय रिपब्लिकन राजकारणापुरते बॅरिस्टर साहेब एकूणच मर्यादित राहिले नाही, ते इंदिरा गांधींनी सुचविल्याप्रमाणे ते देशाच्या राजकारणातले एक मोठे नेता झाले. ही किमया राजकारणामध्ये रिपब्लिकन राजकारणामध्ये कोणाला लाभली नाही. ते बॅरिस्टर साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवले. मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे बॅरिस्टर साहेब सोन्याचा चम्मच घेऊन आले, परंतु त्यांनी आपलं एवढा मोठं वैभव असून सुद्धा सगळं समाजाकरता समर्पित केलं. तेव्हा त्यांना आम्ही आदरांजली या प्रसंगी देतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा समाज एक संघ करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. रिपब्लिकन पक्ष जिंदाबाद, रिपब्लिकन पार्टी जिंदाबाद, रिपब्लिकन एकता जिंदाबाद. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी अमर रहे, अमर रहे, अमर. जय भीम, जय भीम, जय